गर्भारपणातील समज आणि गैरसमज, सत्य काय? नमस्कार मैत्रिणींनो. गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय सुंदर पण तितकाच नाजूक काळ असतो. या काळात अनेक जुन्या समजुती आणि गैरसमज ऐकायला मिळतात. पण यामधील किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती चुकीच्या? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गर्भारपणातील महत्त्वाचे समज आणि गैरसमज जाणून घेणार आहोत. गैरसमज 1. 2 जणांसाठी खाल्लं पाहिजे. हा गैरसमज आहे. गर्भवती महिलांनी दुप्पट खाल्लं पाहिजे. तर याचं सत्य काय? दुप्पट नाही, तर संतुलित आणि पौष्टिक आहार गरजेचा असतो. जास्त खाल्ल्याने वजन, शुगर आणि बीपी वाढू शकतो. गैरसमज 2. गर्भारपणात व्यायाम धोकादायक. हा गैरसमज आहे की व्यायाम केल्याने बाळाला त्रास होतो. सत्य काय आहे? तर डॉक्टरांनी सांगितलेला हलका व्यायाम आणि चालणं आणि प्रेग्नेन्सी योगा फायदेशीर असतो. गैरसमज 3. केशर किंवा नारळ पाणी खाल्लं की बाळ गोऱ्या रंगाचं होतं. गैरसमज हा आहे की खाण्यावरून बाळाचा रंग बदलतो. सत्य काय आहे? तर बाळाचा रंग हा पूर्णपणे आई वडिलांच्या जीन्सवरती अवलंबून असतो. गैरसमज 4. गर्भारपणात प्रवास टाळावा. गैरसमज काय आहे की प्रवास केल्याने धोका होतो. परंतु सत्य, सामान्य आणि सुरक्षित प्रवास चालतो, पण खूप लांब आणि खडबडीत प्रवास हा टाळावा. गैरसमज 5. पोटाचा आकार पाहून बाळाचं लिंग कळतं. ह्याबद्दल आपल्याला बरेचसे गैरसमज ऐकायला मिळतात. पोट पुढे असेल तर मुलगा असेल, पोट मागे असेल तर मुलगी असेल, हा गैरसमज आहे. सत्य काय आहे? तर पोटाचा आकार हा शरीर रचनेवर आणि बाळाच्या स्थितीवर अवलंबून असतो. गैरसमज 6. उपवास केल्याने बाळाला त्रास होतो. गैरसमज आहे की गर्भारपणात उपवास हे धोकादायक असतात. परंतु सत्य, डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका उपवास करता येतो. महत्त्वाचा सल्ला: प्रत्येक गर्भवती महिला ही वेगळी असते. घरच्या सल्ल्यांपेक्षा डॉक्टरांचा सल्ला सर्वात महत्त्वाचा असतो. आपला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रश्न नक्की विचारा. आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा हे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.